नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. एक इम्पॉर्टंट नोटीस, इम्पॉर्टंट सर्क्युलर आलंय तुमच्यासाठी. ठीक आहे, जर ते रूल्स तुम्ही फॉलो नाही केले, नियम फॉलो नाही केले, तर तुमचं कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन नाही होणार बाळांनो. जर तुम्ही चुकीचे नियम फॉलो केले तर तुमचं चुकीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल. ते नियम आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. सीईटी सेल कडून ते सगळे नियमांचे आपल्याला सर्क्युलर आलेले, त्याला आज आपल्याला बघायचे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, कोणतीही अपडेट तुमची मिस नको व्हायला, त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. बघूया आता सूचना काय आलेली आहे बाळांनो, ती सूचना पहिले वाचूया, त्यानुसार मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजवेल. ठीक आहे, ही सूचना शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग बाळांनो, ठीक आहे, पदवी अभ्यासक्रमाच्या कॅप संदर्भात महत्वाची सूचना आहे. म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस संदर्भात एक महत्वाची सूचना आहे बाळांनो. शैक्षणिक वर्ष 2025-26 म्हणजे मागच्या वर्षी, ठीक आहे, कॅप प्रक्रियेत लागू करण्यात आलेल्या ऑटो फ्रीज नियमांविषयी अनेक उमेदवारांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांचा प्रवेश दरम्यान अडचणी निर्माण झाल्या होत्या. ठीक आहे, जेव्हा तुमची ऍडमिशन प्रोसेस, अजून ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाहीये. ठीक आहे, हे फक्त रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आहे बाळांनो, अजून मेन गेम तुमचा बाकी आहे. ठीक आहे, आता हे जे मेन शेड्यूल आहे बाळांनो, ठीक आहे, मेन तुमची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. त्यामध्ये मागच्या वर्षी काही नियम लागू केले सीईटी सेलने आणि त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कॅन्सल झालं होतं. काही उमेदवारांच्या जागा ऑटो फ्रीज झाल्या, तर काही उमेदवारांना इच्छित असूनही चांगल्या पसंतीचा लाभ घेता आला नाही. ठीक आहे, बेसिकली काही विद्यार्थ्यांचं चुकून ऑटो फ्रीज झालं आणि काही विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस पाहिजे होते ते त्यांना नाही भेटले बाळांनो, कारण त्यांना नियम व्यवस्थित माहीत नव्हते ऑटो फ्रीजचे. ठीक आहे, या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांना कॅप ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी ऑटो फ्रीजचे इतर नियम काळजीपूर्वक समजून घ्यावेत, जेणेकरून आपल्या पर्सेंटाईल नुसार सर्वोत्तम महाविद्यालयाची शाखा आपल्याला मिळेल. ठीक आहे, सीईटी सेलचं काय म्हणणं आहे आता, जेव्हा आता आपले ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत, ऑप्शन फॉर्म सुरू होण्याआधी तुम्हाला हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचं ऍडमिशन चुकीच्या कॉलेजमध्ये होऊन जाईल किंवा तुमचं ऍडमिशन नाही होणार. ठीक आहे, तर आता नियम कोणकोणते आहेत बाळांनो ते बघूया. ठीक आहे, कॅप राऊंड 1 टॉप 1 रूल. ठीक आहे, त्यानंतर काय, कॅप राऊंड 2 टॉप 3 रूल, कॅप राऊंड 3 टॉप 6 रूल आणि कॅप राऊंड 4 फायनल राऊंड. ठीक आहे, आता कॅप राऊंड 1 मध्ये काय रूल आहे बाळांनो, कॅप राऊंड मध्ये हा रूल आहे, जर तुम्ही जी कॉलेज लिस्ट टाकलेली आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली है ना, 50 कॉलेजेसच्या लिस्टमध्ये जर पहिल्याच नंबरचं कॉलेज फॉर एक्झाम्पल तुम्हाला लागलं, तुमच्या पर्सेंटाईलला मॅच झालं, ठीक आहे, तर ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल, ऑटोमॅटिक बुक होऊन जाईल. तुम्ही राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ला नाही खेळू शकत, तुम्ही डायरेक्ट कॅप राऊंडच्या बाहेर निघून जातात, तुम्ही पुढचे राऊंड नाही खेळू शकत. याचं प्रमुख रिझन काय बाळांनो, सीईटी सेलला वाटतं की तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन लागले, तुमच्या डोक्यानुसार किंवा तुमच्या माइंडनुसार तुम्हाला याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही हवंय, तुम्हाला जे एकदम बेस्ट हवंय ते तुम्ही टॉप 1 नंबरला टाकलंय. मग सीईटी सेल काय कन्सिडर करते, हा हे याला लागलंय म्हणून याला कन्सिडर करा, याला ऑटो फ्रीज करा आणि याला बुक करा, कॅप राऊंडच्या बाहेर काढा, कारण याला नंबर 1 नंबरचं ऑप्शन लागून गेलंय त्यांच्या लिस्ट मधलं. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय, उमेदवारास पुढील कॅप राऊंड मध्ये सहभागी होता येणार नाही. आता भरपूर विद्यार्थ्यांना ही गोष्ट नाही माहित राहत. ठीक आहे, त्यांना वाटतं की हा चला राऊंड 1 ला लागलं ना पहिल्या नंबरचं, आपण राऊंड 2 ला अजून बेटर करू. ठीक आहे, बेटरमेंटसाठी नाहीच आहे ना तुमच्या लिस्टमध्ये, तुम्हाला लिस्ट एक वेळा अपलोड करायची असते तुमची कॉलेज लिस्ट. ठीक आहे, समजा 1 ते 50 कॉलेजची लिस्ट तुम्ही अपलोड केली, एकदा व्यवस्थित समजून घ्या, नाही समजलं परत पुन्हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, 1 ते 50 कॉलेजची लिस्ट अपलोड केली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 30 नंबरचं कॉलेज लागलं, मग सीईटी सेल काय म्हणते, हा याला 1 ते 29 कॉलेजेस 30 कॉलेजपेक्षा बेटर आहेत, कारण जे कॉलेज सगळ्यात जास्त चांगलं ते वरती टाकतो, त्याच्यानंतर थोडंसं, त्याच्यानंतर थोडंसं, त्याच्यानंतर थोडंसं, त्याच्यानंतर थोडं होत असं जातं, बरोबर. आता 30 नंबरचं कॉलेज जर तुम्हाला लागलंय, मग सीईटी सेलला काय वाटतं, हा 1 ते 29 मध्ये चान्सेस आहेत या विद्यार्थ्याला लागण्याचे, याच्या ऑप्शनच्या वरचे कॉलेजेस. पण जर तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज लागून गेलं बाळांनो, त्या ठिकाणी काय होऊन जातं, ते ऑटो बुक होऊन जातं. सीईटी सेलला काय वाटतं, वरती काहीच नाहीये, म्हणजे याच्या हिशोबाने हे बेस्ट आहे. समजलं गोष्ट. कॅप राऊंड 2 मध्ये काय होतं, पहिले 3 कॉलेजेस पैकी 1, 2, 3 पहिले 3 कॉलेजेस पैकी कोणतंही लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. आता तुम्ही म्हणणार सीईटी सेलला हे नाही वाटत का, तिसऱ्या नंबरचं लागलं मग 1 आणि 2 चान्स आहे, पण तरी सीईटी सेलने हा नियम आणलाय बाळांनो मागच्या वर्षीच, पहिले 3 पैकी कोणतंही लागलं ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि तिसऱ्या राऊंड मध्ये ऑटो फ्रीज होऊन जाईल, म्हणजे तुम्ही नेक्स्ट तिसऱ्या राऊंडला पार्टिसिपेट करू शकत नाही. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये बाळांनो पहिले 6 कॉलेजेसमध्ये 4, 5, 6 पहिल्या 6 मध्ये कोणतंही लागलं ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल, तुम्ही पुढे पार्टिसिपेट करू शकत नाही है ना, तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर निघून जाणार. ठीक आहे, आणि फायनल राऊंड मध्ये कोणतंही लागलं ते तुम्हाला घ्यावंच लागेल, त्याच्यानंतर असं पण राऊंड नसतात बाळांनो. आता याच्यातून आपल्याला काय शिकायचंय, हे की पहिले 6 जे कॉलेजेस आहेत आपले ते टॉपचे कॉलेजेस टाकायचे, जेणेकरून आपण 4थ्या राऊंड पर्यंत पोहोचू शकेल है ना.
आता ज्यांची व्हॅलिडिटी वगैरे आली नाही, ठीक आहे, त्यांना कॅप राऊंड 1 नंतर लगेच त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट, जर कॅप राऊंड 1 मध्येच त्यांना कॉलेज लागून गेलं आणि त्यांना ऑटो फ्रीज झालं किंवा त्यांना बुक करायचंय, त्यांना लगेच ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावे लागतात. मग तुम्ही काय करा, कॅप 4 पर्यंत एक्सटेंड करा ना, कॅप 4 पर्यंत एक्सटेंड करू, तिसऱ्या राऊंड पर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट देऊ आपण, हे की नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी कॉलेज लिस्ट टाकताय त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिले 6 कॉलेजेस आपल्याला टॉपचे टाकायचे. जरी तुमचे 5% आहेत ना, तरी अवकादीच्या बाहेरचे कॉलेजेस आपल्याला टाकायचे. 99%, 98% वाले कॉलेज टाकून द्यायचे. आपल्याला लागणार नाही ते, आपल्याला माहिती आहे आपल्याला ते कॉलेजेस लागणार नाही आणि ते लागायसाठी नाही टाकलेत आपल्याला, जेणेकरून पहिले 6 मध्ये आपल्याला कोणतंच नको लागायला आणि आपण पूर्ण खेळू शकतो राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. त्यासाठी आपल्याला पहिले 6 कॉलेजेस ते टाकायचे असतात. गोष्ट समजते? लक्षात ठेवा बाळांनो, ऑप्शन फॉर्म जान आहे तुमची पूर्ण आता ऍडमिशन प्रोसेसची, कोर येतो. जर तो व्यवस्थित केला बाळांनो, तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. व्यवस्थित करणं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवणं म्हणजे असंही काय बाळांनो की तुमचे 60% येत आहेत आणि तुम्ही कॉलेजेस टाकताय सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसएम, डिस्टन्स, ताडोमा, एसपीआयटी असे टॉप तुम्ही 40 कॉलेजेस टाकताय महाराष्ट्राचे. तुम्ही सांगताय सर मी बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली. ही सगळ्यात वर्स्ट कॉलेज लिस्ट आहे बाळांनो, सगळ्यात वर्स्ट कॉलेज लिस्ट. 60% नुसार तुमची कॉलेज लिस्ट कोणत्या पर्सेंटाईलच्या कॉलेजची पाहिजे, मागच्या वर्षाचे कट ऑफ कोणत्या पर्सेंटाईलचे क्लोज झाले पाहिजे, 50% ते 70%. तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा 10% वरती, तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा 10% खाली, या रेंज मधले कॉलेजेस तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये टाकायचे आहेत. जर तुम्ही असे टॉपचे कॉलेज टाकून ठेवले पहिल्या राऊंडला तर तुम्हाला लागणार नाही. दुसऱ्या राऊंडला जे तुम्हाला पहिल्या राऊंडला लागणारे होते ते पण नाही लागणार, कारण हे सगळे कॉलेजेस काय होऊन जातील, बुक होऊन जातील. मग तुम्हाला 60%ला 30-35%चं थर्ड क्लास लेवलचं कॉलेज घ्यावं लागेल. या गोष्टीला समजून घ्या. कॉलेज लिस्टच तुमचं एक बेस्ट कॉलेज डिसाईड करणार आहे बाळांनो. जरी जास्त पर्सेंटाईल असतील, एक कॉलेजची प्रिफरन्स खाली वरती झाली ना, मागच्या वेळी विद्यार्थ्याने पीसीसीयूला वरती खाली टाकलं आणि त्याच्यावरती त्याने याला टाकून दिलं आपलं डीवाय पाटीलला. त्याला पीसीसीयू लागणार होतं पण त्याने एक प्रिफरन्स वरती टाकून दिली डीवाय पाटीलची. डीवाय पाटील बुक होऊन गेलं, सेकंड राऊंडला पीसीसीयूला जागाच खाली नव्हत्या. ही गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला बाळांनो. त्यासाठी महाराष्ट्राची आपण नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली. लगेच एनरोल करा, बॅच क्लोज होते बाळांनो. आता लवकरात लवकर एनरोल करा. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातात जे नेहमी तुमच्यासोबत असतात. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो बाळांनो. एनी टाइम तुम्ही तुमच्या पर्सनल काउन्सिलरला कॉल मेसेज करू शकतात. तुमची कॉलेज लिस्ट आम्हीच बनवतो. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते बाळांनो. कमी पर्सेंटाईलला पण एक बेस्ट कॉलेज पॉसिबल असते, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या टॉप टियर कॉलेजेसमध्ये सीएसआयटी करताय. एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, काउन्सिलर कडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या. ठीक आहे, कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या पण काउन्सिलिंग गरजेची. आपण इथं डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, आपलं ऑप्शन फॉर्म, कॅपराउंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी कव्हर्ड असतात बाळांनो. ऍडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांची फीस 2 ते 3 लाख रुपये होती लास्ट इयर. आपण 0 केली, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. तुमच्यासोबत पण या सगळ्या गोष्टी होतील. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्यासोबत तुम्हाला अलॉट केले जातात. एनी टाइम तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ठीक आहे, त्यानंतर जरी हाय पर्सेंटाईल असतील बाळांनो, लो पर्सेंटाईल असतील, एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवा आणि एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक खूप महाग पडते तुम्हाला. ठीक आहे, कारण हा एक 2 महिन्याचा 3 महिन्याचा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे बाळांनो. 4 वर्ष ज्या कॉलेजमध्ये तुम्ही घालणार ते कॉलेज डिसाईड करेल की तुम्ही नेक्स्ट 20 वर्ष कुठं जाणार आहेत. इंडस्ट्री डिसाईड करेल बेसिकली, है ना. मग तुम्हाला हे 4 वर्ष कोण डिसाईड करणार, ही 3 महिन्याची काउन्सिलिंग ही व्यवस्थित करून घ्या. पर्सनल काउन्सिलिंग कोणाकडूनही करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. काही अडचण असेल तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, गुड कॉलेज लिस्ट, गुड कॅप काउन्सिलिंग तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवते, है ना. या गोष्टीला समजून घ्या. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली बाळांनो. मागच्या 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचू. ठीक आहे, पूर्ण टीम तुमच्या सोबत असते. जेव्हा पण तुम्हाला काही अडचण येते ना, तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवतो आपण. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय सीईटी सेलने, एक छोटासा पॅराग्राफ आहे तो कव्हर करूया. म्हणून सर्व उमेदवारांना आपला ऑप्शन फॉर्म मधील प्रिफरन्स ऑर्डर अत्यंत विचारपूर्वक, वास्तविक आणि आपल्या गुणपत्रकावर आधारित ठेवावा. सीईटी सेल स्वतः सांगताय की तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुमची लिस्ट पाहिजे. जरी 80% आहे तुम्ही सीओईपी टाकणं चुकीचं आहे. जरी 85% आहे तरी सीओईपी टाकणं चुकीचं आहे. तुम्ही स्पॉटला टाका सीओईपी, कॅपला चुकीचं आहे. या गोष्टीला समजून घ्यावं लागेल तुम्हाला. सीओईपीचं 99.9 ला सीएस क्लोज झालेलं आहे, 99.2 ला कॅटेगरीचं सीएस क्लोज झालेलं आहे. तुम्ही कसं काय टाकताय 80% वालं. मी असं नाही, मी अपमान नाही करत आहे कोणाचा, मी तुम्हाला रियालिटी सांगतोय बाळांनो, है ना. तुम्ही जर 80% आहे, तुम्ही कॉलेजेस कोणते टाकले पाहिजे, 70% पासून तर 90% कॉलेजेस तुमचे असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये बेस्ट भेटेल.
है ना, या गोष्टीला समजून माझ्या बोलण्याचा अर्थ चुकीचा नका घेत जाऊ प्लीज. कॅप प्रक्रियेबाबत वेळोवेळी माहिती सीईटी सेल पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित सर्व नियम, अटी व तारखा माहिती पुस्तके नमूद केल्या आहेत. उमेदवारांनी ते काळजीपूर्वक वाचून त्या पुढील प्रक्रिया करावी. या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.